महिला से लूट के बाद हत्या, 3 आरोपी गिरफ्तार। पुलिस ने आरोपियों के पास कट्टा, कारतूस और अन्य हथियार बरामद। आप देख रहे हैं उमंग न्यूज। हर खबर पर नजर हमारी, नजरिया आपका। कलवा इलाके में एक महिला की हत्या के मामले में पुलिस ने 3 आरोपियों को बिहार के खगड़िया से गिरफ्तार किया है। इनके पास कट्टा, कारतूस, अन्य हथियार बरामद किए गए हैं। गिरफ्तार आरोपियों के नाम विश्वजीत सिंह 30 साल, देवराज कुमार 19 साल और एक 17 वर्षीय नाबालिग है। दरअसल कलवा पुलिस स्टेशन में एसीपी उत्तम कालेकर ने बताया कि कलवा अशोक सम्राट नगर की रहने वाली 40 वर्षीय महिला 14 जून 2025 को नाके पर काम के लिए गई थी और एक इमारत के पहले मंजिल पर महिला की लाश मिली, जिस पर हथियार से हमले किए गए थे और महिला के सोने, जेवर और नगद लूटे गए थे। पुलिस ने इस मामले में टीम गठित कर जांच शुरू की। इलाके के सीसीटीवी फुटेज और गुप्त जानकारी मिली कि आरोपी हत्या को अंजाम देने के बाद बिहार फरार हो गया। कलवा पुलिस टीम गठित की और बिहार के खगड़िया के विश्वजीत सिंह, देवराज कुमार और एक नाबालिग युवक को गिरफ्तार किया। इनके पास लूट के सामान और कट्टा, कारतूस, अन्य हथियार बरामद किए गए। जून 2025 ला दुपारी 3:45 वाजण्याच्या सुमाराला कळवा पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की सीमा हाइट्स बिल्डिंग कावेरी सेतूजवळ कळवा स्टेशन जवळ त्या ठिकाणी एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर एक महिला जखमी अवस्थेत बेशुद्ध पडलेली आहे। त्यावरून आमची टीम त्या ठिकाणी रवाना झाली। मी त्यानंतर त्याचप्रमाणे कळवा पोलीस स्टेशन सिनियर पीआय अशोक उत्तेकर, पीआय गायकवाड, नावडे, त्यानंतर त्यांचे तपासणी पथकाचे इतर अधिकारी, अंमलदार आणि त्यानंतर पाहिलं जखमी अवस्थेत महिला त्या ठिकाणी मिळून आली, तिला तात्काळ तिथून हलवलं आणि शिवाजी हॉस्पिटल कळवा या ठिकाणी तिला दाखल केलं असता त्या ठिकाणी त्याला मयत घोषित केलं। घटनास्थळाचं ज्यावेळी आम्ही तपासणी केली तर त्या ठिकाणी आम्हाला 2 चाकू त्या ठिकाणी मिळून आले आणि त्यावरून हा महिलेचा खून झालाय हे आम्हाला त्या ठिकाणी निष्पन्न झालं। त्यानंतर तपासामध्ये त्यामुळे हॉस्पिटलमध्ये तिचं ज्यावेळी पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यावेळी तिच्या मानेवर, पोटावर तीक्ष्ण आकाराच्या जखमा आढळून आल्या आणि त्या जखमामध्ये तिचा मृत्यू झाल्याचं कळालं। तपासामध्ये त्या बाईचं नाव शांताबाई सुरेश चव्हाण, वय 40 वर्ष असं आढळून आलं आणि ती त्याच परिसरात राहायला होती आणि मजुरीचं काम करत असे। तर ती मजुरी काम करायला कळवा नाक्यावर वगैरे थांबायची आणि तिथून त्यांना पुढं या 14 तारखेला त्या ठिकाणी गेले आणि पुढे त्यांचा हा प्रकार झाला होता। अशा प्रकारे मयत महिलेचा कोणी खून केला आहे त्याबद्दल कोणताही क्लू नसताना, कोणताही सुगावा नसताना कळवा पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार, त्याचप्रमाणे गुन्हे शाखा घटक 1 आणि मध्यवर्ती शाखा गुन्हे शाखा यांची अशी 3 पथकं आपापल्या परीने कामाला लागली। त्यावेळी तांत्रिक विश्लेषण, त्यानंतर त्या परिसरातील सीसीटीव्ही, गोपनीय माहिती या आधारे कळवा पोलीस स्टेशनचे एपीआय संतोष पिंपळे यांनी एक साधारणतः आरोपितांचा माग काढला आणि आरोपितांची ओळख पटवली। त्यानंतर कळालं की हे आरोपी एक 15 दिवसापूर्वी ही महिला ज्या ठिकाणी होती त्याच्या बाजूला पुढे त्या झोपडपट्टीमध्ये राहायला आले होते आणि त्यांनी हे बिहारचे रहिवासी असून त्यांनी इथं गुन्हा करण्याच्या उद्देशानेच आले होते आणि त्यामुळं त्यांनी तिथं कुठलाही आपला पुरावा, आधार कार्ड किंवा रेशन कार्ड असं कुठलाही मागमूस न ठेवता त्या ठिकाणी राहिले आणि हा फोन करून निघून गेले होते। तात्काळ ही जी 3 पथकं होती आमची, गुन्हे शाखेचे पथक, गुन्हे शाखा घटक 1 चे पीएसआय सूर्यवंशी, पीएसआय घुगे, त्यानंतर मध्यवर्ती युनिटचे पीएसआय दीपक पाटील, असे हे 3 पथकं त्या ठिकाणी रवाना झाली होती। 3 ठिकाणी खगडीया, बिहार राज्य या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावले आणि त्या ठिकाणावरून 2 आरोपी आणि 1 विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं। या ठिकाणी चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला आणि त्यांच्या तपासामध्ये त्यांनी गुन्हा करण्याच्या उद्देशाने घरामध्ये ठेवलेला एक देशी बनावटीचा कट्टा मिळून आला आणि 3 काडतुसे मिळून आलेले आहेत। त्याचप्रमाणे त्यांनी हा गुन्हा केला त्यावेळी त्या महिलेच्या अंगावरील कानातले आणि गळ्यातले दागिने घेऊन ते विकले होते आणि त्याचे ते 22,000 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा झाले होते। ते पोलिसांनी आम्ही ते अकाउंट फ्रीज केलेलं आहे। हे आरोपी यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी अजून काही मिळालेली नाही। त्याचप्रमाणे यांना पोलीस कोठडी यांची 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडीमध्ये आरोपी आहेत। पुढील तपास चालू आहे।
त्याच्यामध्ये चोरीचा उद्देश आहेच. त्याचप्रमाणे या लोकांमध्ये हे ज्या गावामध्ये राहतात बिहारमधील, तर त्या ठिकाणी गैरसमज असतो की एखाद्या आहे की एखाद्या महिलेला मारलं चोरीच्या उद्देशाने, तर त्यांना पुढं त्या ठिकाणी एखाद्या ज्वेलर्सची चोरी करायला त्यांना ते चांगलं असतं, शुभशकुन असतं. तो गैरसमज होता आणि या महिलेची चोरी करण्याचा हाही त्यांचा उद्देश होता. त्या उद्देशातून त्यांनी या महिलेचा खून केलेला आहे. नाही, स्थानिक माणूस नाही त्यांचा तसा, त्यांचा स्थानिक माणसाचा परिचय नाही, परंतु त्या ठिकाणी ही महिला कामाला जाते. ज्या ठिकाणी कळवा नाका या ठिकाणी मजूर कामाला बसतात, तिथून आपण मजूर भाड्याने घेतो, अशा ठिकाणावरून तिला त्याने ते भाड्याने कामाकरता म्हणून नेलं आणि पुढे त्याने हा गुन्हा केलेला आहे. 1 जुलैपर्यंत ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत. त्यांना 11 दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. हो. अल्पवयीन आहे. अल्पवयीनाचं आपल्याला त्याला अल्पवयीन संघर्षग्रस्त बालक असं म्हणावं लागतं कायद्याच्या भाषेमध्ये.